माझे नाव राज आहे. माझ्या या कथेत माझ्यासोबत असे काही घडले की माझे आयुष्य मला अशा वळणावर घेऊन जाईल जिथून मला माझ्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय बदलावा लागेल असे मला वाटले नव्हते. मी शहरातील सर्वात मोठा ज्वेलर्स होतो आणि दागिने बनवायचो. लोक माझ्याकडे लांबून दागिन्यांची ऑर्डर द्यायला यायचे. एके दिवशी एक नवविवाहित वधू दागिन्यांची ऑर्डर देण्यासाठी माझ्याकडे आली आणि ती मला म्हणाली, मी तुम्ही म्हणाल ती किंमत द्यायला तयार आहे, पण मला माझ्या आवडीचे डिझाईन्स मिळायला पाहिजेत. मुलीने मला तिच्या मोबाईलमधील दागिन्यांचा फोटो दाखवला आणि तिला असे दागिने हवे असल्याचे सांगितले. मला हेच दागिने 2 दिवसांनी हवे आहेत. मला त्या मुलीचे शब्द खूप विचित्र वाटले, कारण एक सामान्य डिझाईन तयार व्हायला 10 दिवस लागतात. आता त्या मुलीने मी सांगितलेली किंमत द्यायची सांगितल्याने मी स्वतःच्या हाताने तिचे दागिने डिझाईन केले. या चिंतेमुळे मला झोपही येत नव्हती. पण जेव्हा मला झोप लागली तेव्हा मला एक विचित्र स्वप्न दिसले, ज्यामुळे मी घाबरलो. मी माझ्या स्वप्नात पाहिले की ती मुलगी खूप अस्वस्थ आहे आणि खूप तणावाखाली आहे. जणू काही ती तिच्या आयुष्यात आनंदी नाही. ती मुलगी मला सांगू लागली की मी तुला कधीच माफ करणार नाही. तू माझ्यावर खूप अन्याय केला आहेस. या स्वप्नाने मला इतकं भयभीत केले की मी घाबरून उठलो आणि तेव्हापासून मला रात्री झोप लागत नव्हती. रात्री झोपल्यावर मला स्वप्नात तीच मुलगी दिसू लागली. आम्ही लहानपणापासूनच प्रचंड गरिबी पाहिली होती. मी साधारण 1 वर्षाचा होतो तेव्हा आमच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. जे काही शिल्लक होते तेही सर्व जळून खाक झाले. आमची गरिबी आणखी वाढली होती. माझ्या कुटुंबात मला 2 भाऊ आणि 2 बहिणी होत्या, पण कदाचित आम्हा सर्व भावांचे नशीब सारखेच होते. आम्ही तिघे भाऊ मिळून आमच्या घराचे नशीब बदलू शकलो नाही. आमचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. या तणावामुळे माझ्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आता आमच्या वडिलांची सावलीही आमच्या डोक्यावरून नाहीशी झाली होती. त्या दिवसात मला माझ्या वडिलांची सर्वात जास्त गरज होती, कारण मी माझ्या कुटुंबातील सर्वात लहान मुलगा होतो. माझी आई ही आजारी पडू लागली. मला जगाचे आकलन नव्हते. मोठे दोघी भाऊ खूप सरळ होते. आम्ही 3 भावांनी इतक्या समस्या पाहिल्या की आमचा स्वतःच्या नातेवाईकांचाही विश्वास उडाला होता. माझ्या मोठ्या भावाचे लग्न झाले होते, पण धाकटा भाऊ बॅचलर होता आणि मी त्यावेळी फक्त 12 वर्षाचा होतो. मोठा भाऊ दरमहा 10,000 कमवायचा. आमचा खर्च त्याच्या कमाईतूनच भागायचा. बाकी आम्ही 2 धाकट्या भावांची कोणतेही कामे केले नाहीत, कारण आमच्या वडिलांसोबत आम्हाला कधीच काम करण्याची गरज भासली नाही. आई मला नेहमी माझ्या घराची व माझ्या कुटुंबाची जबाबदारी शिकवायची. बदलत्या आयुष्याबरोबरच वडिलांच्या निधनानंतर घरातील अडचणी पाहून माझा मोठा भाऊ आपल्या बायको आणि मुलासह भाड्याच्या घरात राहायला गेला. आता आम्ही दोघे भाऊ उरलो होतो. त्यानंतर माझ्या मधल्या भावाचेही त्याच्या इच्छेनुसार लग्न झाले आणि मोठ्या भावाप्रमाणे तोही पत्नीसह वेगळ्या घरात राहायला गेला. आता सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती, पण मी माझ्या आई बहिणींना सोडू शकत नव्हतो. मला त्यांना एकटे सोडायचे नव्हते. लोक कसे बदलतात ते मी पाहिले होते, किंवा जगाच्या रंगांची चांगलीच जाण झाली होती. कदाचित हीच वेळ आहे जेव्हा आपल्याला स्वतःच्या आणि इतरांमधील फरक दिसतो. आईने मला नेहमीच शिकवले की हे जग खूप वाईट आहे. मी नेहमी माझ्या आईच्या बोलण्याचे पालन केले. जगातल्या या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल मी फारच अनभिज्ञ होतो. खेळ खेळण्या इतपत माझे वय होते. मी अजून योग्य तरुणही झालो नव्हतो. म्हणूनच माझ्या आईने मला लहान वयातच मोठ्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली आणि मग माझे भाऊ आणि नातेवाईक पाहून मी शिकलो की जबाबदारीपासून कधीही पळून जाऊ नये. या जबाबदाऱ्यांमुळे कधीकधी आपले प्रियजन आपल्यापासून दुरावतात. आमच्या बंधूंनी आमची तब्येत विचारणेही सोडून दिले होते. माझी आई म्हणायची की तूच आमच्यासाठी सर्व आहेस. आम्ही आमच्या भावांकडून कशाचीही अपेक्षा करणे सोडून दिले होते. पण माझ्या वडिलांचे कुटुंब खूप मोठे होते. वडिलांच्या मृत्यूनंतर सगळेच त्यांच्या जवळ होते, पण त्यानंतर हळूहळू सगळे वेगळे होऊ लागले. माझ्या आईचे माहेरचे घरही खूप मोठे होते, पण जेव्हा आमच्यावर गरिबीचे आणि दुःखाचे डोंगर कोसळले तेव्हा माझ्या आईचे माहेरचे कुटुंबही आम्हाला सोडून गेले. आगीच्या घटनेनंतर भाऊ आणि वहिनी घराबाहेर पडल्यानंतर कोणीही आमची तब्येत विचारली नाही. आम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहोत हे कोणीही विचारले नाही. माझ्या मोठ्या बहिणीने शिवणकाम केले आणि माझ्या लहान बहिणीने मुलांची शिकवणी घेतली. अशा प्रकारे आमचा घरखर्च सुरू झाला. आता मलाही असे जीवन जगता आले नाही, म्हणून मी कॉस्मेटिकचे छोटेसे दुकान उघडले. मी अभ्यासात खूप हुशार होतो. मी चांगला अभ्यास करून त्यांना प्रसिद्धी मिळवून द्यावी असे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. आता अशा प्रकारे माझ्या शिक्षणाचा खर्च होऊ शकत नव्हता. म्हणूनच मी काही पैसे वाचवले आणि काही कॉस्मेटिक वस्तू माझ्या घरात ठेवल्या आणि त्या विकायला सुरुवात केली. माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला मनापासून अभ्यास करायचा होता, पण फीसाठी पैसे नसताना मी माझा अभ्यास सोडला. आईची इच्छा होती की मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे, पण आमची परिस्थिती अशी नव्हती की मी फक्त अभ्यास करू शकेल. आता कदाचित नशिबाला हेच मान्य असेल. जेव्हा मी कॉस्मेटिकच्या दुकानात काम करायचो तेव्हा माझी रोजची कमाई 20 किंवा 25 पेक्षा जास्त नव्हती.
कारण आम्ही अशा परिसरात राहत होतो तिथे कधीकधी एखादी बाई येऊन 2-3 वस्तू घेऊन निघून जायची. यापेक्षा जास्त कोणी काही घेत नव्हते. वडिलांसोबत घालवलेले क्षण मला खूप आठवू लागले. मला नेहमी वाटायचं की आपलं नशीब कधी बदलेल कुणास ठाऊक. आपल्या गरिबीमुळे सगळेच नातेवाईक आपल्यापासून दूर गेले होते. आम्हाला कोणीही पसंत केले नाही, कारण आजकाल सर्व काही पैशांसाठी आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याचे स्वतःचे लोक आहेत आणि त्यांचे नातेवाईक देखील आहेत. दुसरीकडे माझ्या 2 भावांचे आयुष्य चांगले चालले होते, कारण त्यांनी पैसे कमावले आणि ते आपल्या कुटुंबासाठी खर्च केले. पण कुठेतरी ते आई, बहीण व भावाला विसरले होते. माझ्या आईला माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. तिला माहीत नव्हते की एक दिवशी तिचे दोघी मुलं इतके बदलतील की ते आपल्या कुटुंबाकडे कधीही मागे वळून पाहणार नाहीत. वडिलांसमोर मोठमोठ्याने बोलण्याचीही हिंमत एकाही भावाची नव्हती. मात्र आज दोघेही कुटुंबासह विभक्त झाले होते. आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करत आहोत याची त्यांना पर्वा नव्हती. ती एक वेळ होती आणि ही एक वेळ आहे जेव्हा आपलं कोणीच नसतं. बहिणीवरही रडायची वाईट वेळ आली होती, कारण त्या दोघीही खूप मेहनत करायच्या, तरीही घर खर्च भागत नव्हता. मी बाहेर जाऊन काम पाहायचो तर माझ्या वयाचा विचार करून मला काम दिले जात नव्हते. आता आमचे जगणे खूप कठीण झाले होते. काही दिवस असेच जात होते आणि घर खर्चही मोठ्या कष्टाने भागत होता. सध्या तरी मला काहीतरी काम करायला भाग पाडलं होतं. माझ्या एका मित्राच्या वडिलांचे दागिन्यांचे दुकान होते आणि त्याला मला कामावर ठेवण्याची विनंती केली. त्यांनी मला कमी पैसे दिले तरी चालेल, कारण काम न मिळण्यापेक्षा कमी पैसे मिळालेले बरे. सध्या माझ्या मित्राच्या वडिलांनी मला सामान नेण्यासाठी कामावर ठेवले होते. तो माझा पहिला दिवस होता. जेव्हा मी पहिल्यांदा घरातून कामासाठी बाहेर पडलो तेव्हा माझ्या डोळ्यात, तसेच आई आणि बहिणीच्याही डोळ्यात अश्रू होते. मला मिठी मारून त्या रडत होत्या. माझ्याकडे शिक्षणासाठी पैसे नाहीत. शिक्षणाशिवाय मी श्रीमंत कसा होणार? मला नोकरी द्यायलाही कोणी तयार नव्हते. ही नोकरी मला माझ्या कष्टाने मिळाली होती. मी खूप मेहनत करीन आणि मी माझ्या घराची परिस्थिती सुधारेल. आज वडिलांसोबत माझेही स्वप्न भंगले. लहानपणापासूनची माझी सर्व मेहनत व्यर्थ गेली. माझा मित्र अजून शिकत होता आणि मी त्याच्या वडिलांच्या दुकानात कामाला जात होतो. आता मला इथून सुरुवात करायची होती, ज्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. की या वयात मला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागेल याची मला कल्पनाही नव्हती. जेव्हा मी ज्वेलरी शॉपमध्ये गेलो तेव्हा मला फक्त काही वस्तू आणण्याचे आणि नेण्याचे काम दिले गेले. बाकी दिवस मी मोकळा होतो. तिथला मालक मला रोज 50 किंवा 100 रुपये द्यायचा. मी तेच पैसे आणून आईला द्यायचो आणि त्या पैशातून आई घरचा खर्च करू लागली. असेच दिवस जात होते. मी 6 वर्षापासून एका ज्वेलरी शॉपमध्ये काम करत होतो. माझ्या दुकानात ज्वेलरी डिझाईनही होत होती. तिथे डिझायनिंग केली जात होती, जे मी बारकाईने पाहत होतो. प्रत्येक माणसाच्या कामावर माझे लक्ष होते. माझे आयुष्य असेच चालले होते. हळूहळू सगळी कामं मनावर घेत सगळं समजून घेत होतो. 100 रुपयाच्या दैनंदिन वेतनावरून माझे रोजचे वेतन आता 300 रुपये झाले होते आणि मी 18 वर्षाचा झालो होतो. मग एके दिवशी दुकानाचा मालक फारच चिंतेत दिसत होता, कारण दागिन्यांच्या डिझायनिंगबद्दल अनेक तक्रारी मालकांकडे येऊ लागल्या होत्या. कारण बाजारात फॅन्सी वस्तूंची मागणी होती आणि दागिन्यांच्या डिझाईन्स खूप जुन्या प्रकारच्या होत होत्या. एक दिवशी मी मालकांकडे दागिन्यांची रचना करण्याचा आग्रह धरला. माझ्या बोलण्यावर मालकांचा विश्वास बसेना. त्यांनी मला डिझाईन बनवण्यास मनाई केली, पण मी माझ्या इच्छेनुसार ज्वेलरी बनवली. तेव्हा मालकाला ते डिझाईन खूप आवडले. मी खूप मेहनत घेतली आणि मग माझ्या नवीन डिझायनिंग मालकाला दाखवल्या. मालकाला माझे काम खूप आवडू लागले. त्याचप्रमाणे हळूहळू मालक माझ्यावर खुश झाला आणि माझा पगार वाढवला. आमच्या घरची परिस्थिती आता चांगली होत होती. मी खूप मेहनत करत होतो. माझा पगार दररोज 300 रुपयेवरून आता 40,000 प्रति महिना झाला होता. आता माझ्या बहिणीचेही काम करण्याची गरज येत नव्हती. मी माझे पैसे घेऊन आईला देई. माझ्या आईने माझ्या बहिणींचा हुंडा गोळा केला होता. दोन्ही बहिणी आता मोठ्या झाल्या होत्या, म्हणूनच माझ्या आईने चांगले नाते पाहून दोघी बहिणींची लग्न लावून दिली. आता जेव्हा जेव्हा मी घरी यायचो तेव्हा आई मला पाहून खूप खुश व्हायची. त्यांचा आनंद पाहून माझा सगळा थकवा दूर व्हायचा. माझी सगळी मेहनत फळाला आल्यासारखं वाटत होतं. मी इतकी वर्ष करत असलेल्या कामामुळे आज माझ्या घरची परिस्थिती सुधारली होती. मालकाची तब्येत ढासळू लागली होती. दुकानाची सगळी कामं त्यांनी माझ्या खांद्यावर टाकली होती, कारण माझा मित्र अमेरिकेत शिकायला गेला होता. आमचे आयुष्य असेच चालले होते आणि मी 24 वर्षाचा झालो होतो. माझ्या दोन्ही बहिणीही आपापल्या सासरच्या घरी खूप आनंदी होत्या. 12 ते 24 वयोगटातील हा प्रवास खूप खडतर होता. एके दिवशी मालकाचा अचानक मृत्यू झाला. माझा मित्र मालकाचा एकुलता एक मुलगा होता. त्यांची पत्नीही या जगात नव्हती. माझ्या मित्राने येऊन वडिलांचे दुकान ताब्यात घेतले होते. मी पण थोडे पैसे वाचवले आणि एक दुकान भाड्याने घेतले आणि त्यात माझे स्वतःचे दागिन्यांचे दुकान घडवले. मी बनवलेले दागिने माझ्या दुकानात विकायला सुरुवात केली. माझे दागिन्यांचे दुकान इतके प्रसिद्ध झाले की लोक माझ्याकडे दागिन्यांची ऑर्डर देण्यासाठी लांबून येऊ लागले. माझे आयुष्य पूर्णपणे बदलले होते आणि आमच्या जीवनात आता आनंद परत आला होता. त्यानंतर मी आणखी 2 घरे विकत घेतली. मी खूप मोठा ज्वेलर झालो होतो. माझे नाव शहरात सर्वात जास्त होते.
माझ्या दुकानात चांगले डिझाईनचे आणि कमी दरात चांगले दागिने मिळतात असे लोक म्हणायचे. आता मी साधे दागिने सोडून जड दागिने बनवू लागलो, कारण लग्नाच्या काळात वधूकडून दागिन्यांची जास्त मागणी असते. त्यामुळे मी साधे आणि जड दोन्ही प्रकारचे दागिने बनवायला सुरुवात केली. माझ्या या कामात मला खूप फायदा झाला. लोक ऑर्डरवर बनवलेले दागिने घेतात. माझ्या कामाची दूरवर चर्चा होऊ लागली. लाखो करोडो रुपयांचे कपडे खरेदी करणाऱ्या श्रीमंत घरातील स्त्रियाही त्यांच्या लग्न कार्यात आणि समारंभात घालण्यासाठी दागिने घेण्यासाठी माझ्याकडे येत असत. माझ्या नशिबाचा तारा असाच चमकला. माझा व्यवसाय सतत वाढत होता. आमचे वाईट परिस्थितीचे दिवसही संपले होते. माझ्या वडिलांचे माझे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही, पण एक स्वप्न होतं ते मी पूर्ण केले. मी एक यशस्वी व्यक्ती व्हावे अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. माझेही नाव असले पाहिजे, जेणेकरून मी स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल. हे घडणे कारण मी यशस्वी व्यक्ती झालो होतो आणि मी चर्चेत होतो. घरात कशाचीही कमतरता नव्हती. मोठमोठ्या कंपन्यांनी माझ्याशी करार केला होता आणि मी त्यांना मी बनवलेले दागिने पुरवायला सुरुवात केली. आता मी दागिन्यांचे मोठे शोरूम देखील घडवले होते आणि माझ्या शोरूमच्या 2-3 शहरांमध्ये वेगवेगळ्या शाखाही केलेल्या होत्या. जो आनंद मला माझ्या आई बहिणींना द्यायचा होता, तो आता मी त्यांना मिळवून दिला होता. पण आता माझे लग्न व्हावे अशी माझी आईची इच्छा होती. आई आता नेहमी माझ्याशी माझं लग्न करण्याचा हट्ट करत होती, पण मलाही लग्न करायचे नव्हते. माझे काम पुढे नेण्याचा माझा हेतू होता. पण आई म्हणायची की मी तुझ्यासाठी मुलगी शोधते, तू मला मुलगी शोधण्याची परवानगी दे. पण मला पुढे जायचे होते, त्यामुळे मी प्रत्येक वेळी आईला नकार देत असे. एक दिवस आईने माझ्याजवळ खूप हट्ट केला आणि ती रडू लागली. ती म्हणाली की आता मी या घरात एकटी राहू शकत नाही. माझ्या मुलींचेही लग्न झाले आहे. मला या घरात माझ्या मोठ्या सोनांना आणायचे नाही, कारण त्यांनी अडचणीच्या वेळी आम्हाला साथ दिली नाही. आता त्यांच्यापासून आपले अंतर चांगले आहे. आता मला माझ्या धाकट्या आणि लाडक्या मुलाचे लग्न बघायचे आहे. आईने जे सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. मी माझे संपूर्ण आयुष्य एकट्याने घालवू शकतो. आईने सांगितले की तुझ्या मोठ्या बहिणीलाही तुझ्यासारख्याच वयाची एक लहान बहीण आहे. तुझ्या मोठ्या भावाचे लग्न झाल्यावर तुझ्या वडिलांनी तुझ्या वहिनीच्या धाकट्या बहिणीशी तुझे नाते निश्चित केले होते आणि आता तुझी वहिनी आणि तिच्या आईवडिलांची इच्छा आहे की तू तुझ्या वहिनीच्या लहान बहिणीशी लग्न करावं. पण मी या नात्यासाठी तयार नव्हतो, कारण भांडण झाल्यावर वहिनी माझ्या भावाला घेऊन निघून गेली होती. तिची धाकटी बहीण आमच्या घरी आली तर ती माझ्या आईलाही माझ्यापासून वेगळं करेल. मी आईला म्हणालो, आई, ती बालपणीची गोष्ट होती आणि बालपणीची मैत्री संपली. आजपर्यंत माझ्या भावाने आणि वहिनीने आम्हाला विचारले नाही, तर मी तिच्या बहिणीला माझी पत्नी कशी बनवू? आई म्हणाली, बेटा, हे नातं तुझ्या वडिलांनी ठरवलं होतं, कारण त्याला तुझी वहिनी आणि तिची धाकटी बहीण दोन्हीही आवडल्या होत्या. कारण तुझ्या वहिनीची धाकटी बहीण तुझ्यासारख्याच वयाची होती, म्हणूनच तुझ्या वडिलांनी नातं निश्चित केलं होतं. ती मुलगी फार सुंदर नाही, पण खूप हुशार आहे. तिने तुझ्या वडिलांसमोर काहीतरी केलं होतं, जे शहाणपण पाहून तुझ्या वडिलांनी नाते पक्के केले होते. मी माझ्या आईला सांगितले, काहीही झाले तरी मी त्या मुलीशी लग्न करणार नाही. तिच्या बहिणीने माझ्या भावाला त्याच्या कुटुंबापासून वेगळं केलं. असो, आजपर्यंत माझ्या एकही भावा बहिणीने मला याबद्दल काहीही सांगितले नाही, कारण कदाचित त्याला कारण आमची गरिबी असावी. आणि आता आम्ही श्रीमंत झाल्यापासून वहिनी आईला बहिणीच्या नात्याबद्दल सांगू लागल्या होत्या. पण मी या लग्नाला तयार नव्हतो. माझ्या नकारामुळे आईनेही वहिनीशी बोलण्यास नकार दिला. पण आईने दुसऱ्या दिवशी माझे नाते निश्चित केले. फक्त आईनेच मुलीला पाहिले होते. आईला ती मुलगी आवडली होती. मला जुन्या गोष्टी विसरायच्या होत्या आणि मी त्या विसरलो. मग एके दिवशी मी माझ्या दुकानात बसलो होतो. तेवढ्यात एक मुलगी माझ्या दुकानात आली. ती मुलगी एका देखण्या आणि हुशार मुलाला घेऊन आली होती दुकानात. एवढी वर्ष नोकरी करत असलो तरी आजपर्यंत मी कोणत्याच मुलीकडे लक्ष दिलं नव्हतं. पण मला कळत नाही का ही मुलगी मला ओळखीची वाटत होती आणि मला तिच्यावरून नजर हटवता येत नव्हती. अचानक त्या मुलीने मला सांगितले की आम्ही तुमच्याकडे ऑर्डर देण्यासाठी आलो आहोत. माझी नजर पुन्हा त्या मुलीकडे गेली. माझी नजर त्या मुलीकडून का जात नव्हती माहीत नाही. तेव्हा सोबतचा मुलगा म्हणाला की माझ्या भावी बायकोला तुम्हाला एक डिझाईन दाखवायचे आहे. तुम्हाला त्या डिझाईनचा ज्वेलरी सेट तयार करायचा आहे. मुलीने तिचा मोबाईल माझ्या दिशेने वाढवला आणि म्हणाली, मला या डिझाईनच्या दागिन्यांचा सेट हवा आहे. मुलीच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की ती खूप अस्वस्थ होती. तिने मला एक फोटो दाखवला ज्यात हेवी हेड ज्वेलरी डिझाईन केली होती. हा मुलगा खूप हुशार आणि देखणा होता. तरीही त्या मुलीचा मूड चांगला नव्हता आणि तिच्याकडे पाहून असं वाटत होतं की तिला त्याच्याशी लग्न करायचे नाहीये. ही मुलगी त्या मुलासोबत शॉपिंगला आली असेल तर ती स्वतःच्या इच्छेनेच आली असावी. मग त्या मुलीचा मूड खराब का वाटला? मनात अनेक प्रश्न घुमू लागले. मी त्या दिवशी शोरूममध्ये माझा एकही नोकर उपस्थित नसल्यामुळे ती डिझाईन खूप भारी होती.
तरीही मी काहीही विचार न करता डिझाईन तयार करायला तयार झालो. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणाने रजेवर गेला होता. तेव्हा त्या मुलाने मला सांगितले की आम्हाला हे दागिने परवा सेट करायचे आहेत. परवा आम्ही दोघी लग्न करणार आहोत. मी म्हणालो, पण सर हे खूप भारी ज्वेलरी डिझाईन आहे, त्यामुळे जवळपास आठवडाभर वाट पाहावी लागणार आहे. त्या मुलाने खूप आग्रह करून सांगितले की ही माझ्या बायकोची आवडती रचना आहे आणि परवा आमचे लग्न आहे, म्हणूनच मला हा सेट परवा हवा आहे. तुम्ही मागितल्यावर मी तुम्हाला हवे असलेली रक्कम द्यायला तयार आहे. मग मला त्याच्याकडून ही ऑर्डर घ्यावी लागली. त्या मुलाने मला आगाऊ रक्कम दिली आणि दोघेही तिथून निघून गेले. त्या मुलीचा निरागस चेहरा माझ्या डोळ्यासमोर का तरळत होता, जणू काही तिची माझ्याकडून तक्रार आहे. मला कळत नाही की ती माझ्याकडे इतक्या टक लावून का पाहत होती आणि माझी नजरही त्या मुलीच्या चेहऱ्याकडून हटत नव्हती. मग मी रात्रभर बसून ती डिझाईन बनवायला सुरुवात केली. सकाळचे साधारण 6:30 वाजले होते. ती डिझाईन करण्यासाठी मला इतका कमी वेळ का लागला हे मला कळत नव्हते. यापूर्वी मी एवढा लवकर जड डिझाईन कधीही तयार केली नव्हती. कदाचित ही मुलगी खूप भाग्यवान असेल, त्यामुळे माझे हात इतक्या वेगाने फिरू लागले आणि त्याच क्षणी मला पुन्हा तीच गोष्ट आठवली, ज्यामुळे तिचा मूड खराब झाला होता. एवढा देखणा नवरा असूनही तिचा मूड का खराब होता? आणि तो मुलगा केवळ देखणाच नाही तर श्रीमंतही होता. तो तिच्या आवडीचा दागिन्यांचा सेट मिळवून तिला देत होता. तरीही तिच्या मनस्थितीचा विचार करून मला वाईट वाटले. माहीत नाही का ती इतकी उदास होती. मी बराच वेळ माझ्या दुकानात शांतपणे बसलो. मग मी स्वतःला समजवू लागलो की ती फक्त माझी ग्राहक आहे आणि मी माझ्या ग्राहकाचा इतका विचार का करत आहे, मला तिची इतकी काळजी का वाटते. त्यानंतर मी सकाळी माझ्या घरी आलो. मी पूर्ण रात्र जागून काढली, म्हणूनच आता मला झोप लागली होती आणि खूप थकवा जाणवत होता. म्हणूनच मी सरळ माझ्या खोलीत गेलो आणि झोपायला आडवा झालो. मला झोपून फक्त 10 मिनिटे झाली होती की अचानक मला एक स्वप्न दिसले आणि ती मुलगी मला स्वप्नात दिसू लागली. ती मुलगी स्वप्नात माझ्याकडे तक्रार करत होती आणि म्हणत होती की मी तुला ओळखते, मला आजही तुझी आठवण येते. हे सर्व बघून मला झोपेतच मोठा धक्का बसला. मी घाबरून उठलो. विचार करू लागलो की या मुलीशी माझा काय संबंध. मी त्या मुलीसाठी ऑर्डर तयार केली आहे. मला माहीत नाही त्या मुलीचे माझ्याबद्दल इतकी तक्रार का आहे. ती मला कशी ओळखते. मी खूप अस्वस्थ झालो होतो. मग वाटलं कधी कधी असं होतं, आपण आपल्या मनात जे काही बिंबवतो ते आपण स्वप्नातही पाहू लागतो. हा सगळा विचार करून मला आराम वाटू लागला आणि त्यानंतर मी पुन्हा झोपी गेलो. मी झोपेत असताना दिवस गेला आणि रात्र झाली. आता दुकान बंद करण्याची वेळ झाली होती आणि माझ्या कामगारांनी दुकान बंद केले असावे या सगळ्याचा विचार करून मी घरीच राहिलो. मग दुसऱ्या दिवशी दुकानात गेल्यावर मी दिवसभर त्या मुलीची वाट पाहत राहिलो की ती मुलगी किंवा तिचा नवरा नक्कीच दागिन्यांचा सेट घ्यायला येतील. कारण मुलाच्या म्हणण्यानुसार मला माहीत होतं की आज त्या दोघांचे लग्न होणार आहे. त्या मुलाने मला पैसेही आगाऊ देऊन ठेवले होते. मी दिवसभर वाट पाहिली, पण दागिन्यांचा सेट घ्यायला कोणीच आले नाही. ज्वेलरी सेट घेण्यासाठी कोणीही आले नाही. याचे कारण काय असावे हे कळत नव्हते. आणि मग आणखी 2-3 दिवस निघून गेले. या विचाराने मी काळजीत पडलो. पण तरीही दागिन्यांचा सेट घ्यायला कोणीच आले नाही आणि असेच अनेक महिने उलटून गेले आणि मी अजूनही तो दागिन्यांचा सेट त्यांच्यासाठी ठेवला होता. जवळपास 3 महिने उलटून गेले होते. माझ्या घरी लग्नाची तयारी सुरू झाली होती. मुलींच्या बाजूने लग्नाची तारीखही आली होती. मला लग्न साध्या पद्धतीने करायचे होते, पण माझ्या आईला आमच्या सगळे नातेवाईकांना माझ्या लग्नाला बोलवायचे होते. मी हा निर्णय स्वतः आईवर सोडला की ती ज्याला हवं त्याला कॉल करू शकते. आम्ही माझ्या दोन्ही बहिणींचे लग्न अगदी साधेपणाने आयोजित केले होते, पण माझ्या आईला माझे लग्न मोठ्या थाटामाटात करायचे होते आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना आमंत्रित करायचे होते. माझ्या लग्नासाठी भाऊ आणि वहिनीसुद्धा 1 महिना अगोदरच आले होते, पण कसे तरी मला खूप वाईट वाटत होते. आईनेच भाऊ आणि वहिनीला बोलावले होते. यात माझी आई खूप खुश होती, म्हणूनच मी गप्प राहिलो. मला माझ्या आईचा आनंद कमी करायचा नव्हता. पण आईने सांगितलेल्या एका गोष्टीने मला खूप धक्का बसला. आई म्हणाली होती की तू माझ्यासोबत तुझ्या भावाच्या सासरच्या घरी आमंत्रण द्यायला ये, कारण जर आम्ही तुझं लहानपणीचे त्यांच्या मुलीशी नातं संपवलं तर कदाचित त्यांच्या मनात आपल्याबद्दल खूप राग असेल. आम्ही त्यांच्या घरी गेल्यावर त्यांच्या सर्व तक्रारी माझ्याकडून संपतील. पण मी आईसोबत तिथे जायला तयार नव्हतो. मी आईला सांगितले की वहिनीला तिच्या आईवडिलांच्या घरी बोलवण्यासाठी घेऊन जा, पण मी जाणार नाही. मला कोणत्याही परिस्थितीत माझ्या वहिनीच्या आईवडिलांच्या घरी जायचे नव्हते. मी स्पष्टपणे नकार दिल्यावर आई आणि माझ्या वहिनी आमंत्रण पत्रिका घेऊन त्यांच्या पालकांच्या घरी गेल्या आणि त्यांनी आनंदाने आमंत्रण स्वीकारले. मला असे वाटले की जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा सर्वात आधी नातेवाईक बदलतात. मग परिस्थिती चांगली असो वा वाईट, नातेवाईकांची वागणूकही परिस्थितीनुसार बदलते. आमच्या घरात सगळीकडे लग्नाचे वातावरण होते. माझ्या लग्नाने
माझ्या बहिणी खूप खुश होत्या. नातेवाईकांची ये जा सुरू झाली. मी दिवसभर माझ्या दुकानात असायचो आणि रात्रीच घरी यायचो. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने दुकानातही गर्दी होती. अचानक काही कामानिमित्त घरी यावे लागले. मग मी पाहिलं की मुलींचा एक अख्खा ग्रुप आमच्या घरात बसला होता आणि सर्व माझ्या बहिणींच्या मैत्रिणी आणि त्यांच्या काही बहिणी होत्या. माझ्या दोन्ही बहिणी त्यांच्या मैत्रिणींना आमंत्रण केले होते आणि त्यांच्या मित्राच्या बहिणींनाही आमंत्रण केले होते आणि जवळच्या परिसरातील मुलींनाही आमंत्रित केले होते. मला पाहताच त्यांनी माझे अभिनंदन करायला सुरुवात केली. पण अचानक माझी नजर एका बाजूला बसलेल्या एका मुलीवर पडली, जी खूप शांत दिसत होती. आधी माझे लक्ष त्या मुलीकडे गेले नाही, पण जेव्हा माझ्या मोठ्या बहिणीने त्या मुलीला सांगितले की आमच्यासोबत ये आणि मजा कर, तेव्हापासून तू इथे एकटीच बसली आहे, चल आमच्यासोबत मजा कर. मग माझे लक्ष त्या मुलीकडे गेले, पण मी नीट तिच्याकडे पाहिल्यावर पायाखालची जमीन निघून गेली. तिला पाहताच मला धक्का बसला आणि माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना. मी पाहिले की ही तीच मुलगी होती जिने मला दागिन्यांचा सेट बनवण्याची ऑर्डर दिली होती आणि तिला सेट अजून मिळाला नव्हता. या मुलीचा उदास चेहरा फार काळ माझ्या नजरेतून सुटला नाही. त्या मुलीचा चेहरा मला अस्वस्थ दिसत होता. हा सगळा विचार करत मी तिच्याकडे बघत होतो आणि मग अचानक त्या मुलीची नजर माझ्याकडे पडली. ती माझ्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे असे मला वाटले. मी पण लगेच माझ्या खोलीत गेलो आणि कोणाशीही काहीही बोललो नाही आणि त्या मुलीच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणं मला योग्य वाटलं नाही. पण आता त्या मुलीचे विचार माझ्या मनात घुमू लागले. ती माझ्या स्वप्नात का आली होती आणि ती माझ्याकडे का तक्रार करत होती हे मला कळत नव्हते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने तो दागिन्यांचा सेट खास स्वतःसाठी तयार करून ठेवला होता. तरीही तिने माझ्याकडून तिचा ज्वेलरी सेट का घेतला नाही? तिच्या भावी पतीने मला आगाऊ पैसे देऊन तिथून निघून गेला होता. मी मनातल्या मनात या सगळ्या गोष्टींची उत्तरे शोधत होतो की तिला कुठून तरी ज्वेलरी सेट मिळाला असेल किंवा तिला ज्वेलरी सेट लवकर लागत असेल. म्हणूनच त्यांनी माझी बनवलेली ज्वेलरी सेटची वाट पाहिली नसावी आणि दुसऱ्या ठिकाणाहून खरेदी केली असावी. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती मुलगी आमच्या घरी काय करत होती आणि ती आजही इतकी अस्वस्थ का होती. आणि आजही हे सर्व जाणून मला खूप अस्वस्थ वाटत होतं. पण माझ्या एवढ्या अस्वस्थ असण्याचे कारण मला समजले नाही. त्या मुलीशी माझा असा कोणता संबंध होता ज्यामुळे मला तिच्यासाठी इतके हताश वाटले. कदाचित तिने स्वप्नात जे काही सांगितले त्याचा मला खूप त्रास झाला असेल. तिला तिच्या दागिन्यांचा सेट देण्याचा मी बराच वेळ विचार केला, कारण मी तिच्या दागिन्यांचा सेट माझ्या घरी आणला होता. पण त्या मुलीशी बोलण्याची हिंमत होत नव्हती. मला त्या मुलीशी बोलायचे होते, पण तिच्याशी कसे बोलावे? माझ्या घरी खूप लोक उपस्थित होते. अचानक मला वैयक्तिक फोन आला. फोन अटेंड करण्यासाठी मी माझ्या खोलीत गेलो, पण फोनवर बोलून मोकळा झाल्यावर बाहेर आलो तर ती मुलगी गायब झाली होती आणि मला ती माझ्या घरात कुठेही दिसत नव्हती. ती तिथून निघून गेल्यासारखं वाटत होतं. माझ्या लग्नाला अजून 3 दिवस बाकी होते आणि घरी गाण्यांचा कार्यक्रम चालू होता. मला वाटले की उद्या जर ती मुलगी आमच्या घरी आली तर मी तिला तिचा दागिना सेट परत करेन, कारण मला त्या दागिन्यांच्या सेटचे पैसे मिळाले होते. त्यामुळे मी ते माझ्याकडे ठेवू शकत नव्हतो. दुसऱ्या दिवशी मी माझ्या दुकानातून लवकर मोकळा होऊन घरी आलो. घरात संगीत चालू होते आणि काही मुली नाचत होत्या. मी सर्व मुलींकडे लक्षपूर्वक पाहिलं, पण मला ती मुलगी कुठेच दिसली नाही. मग मी माझ्या मोठ्या बहिणीला शोधू लागलो, जेणेकरून मी तिला त्या मुलीबद्दल विचारू शकेन, कारण त्या मुलीशी मी माझ्या मोठ्या बहिणीला त्या मुलीशी बोलताना पाहिलं होतं. मग अचानक मला माझी आई दिसली आणि मी तिला सांगितले की मला माझ्या मोठ्या बहिणीशी बोलायचे आहे. मला माझी मोठी बहीण कुठेही दिसत नव्हती. घरात एवढा गोंधळ होता की आईला मी काही बोललो ते समजले नाही. मग मी स्वतः दीदीला शोधायला जाऊ लागलो. मग अचानक मला माझ्या खोलीतच काही काम आठवलं. असं म्हणून मी माझ्या खोलीत गेलो. जेव्हा मी माझ्या खोलीत गेलो तेव्हा मी विचार केला की मी ते दागिने एका पिशवीत ठेवीन आणि माझ्या मोठ्या बहिणीला सांगेन की ती त्या मुलीला स्वतःच्या हातांनी देईन. त्या दागिन्यांच्या सेटचे बॅग हातात घेतली आणि खोली बाहेर पडलो. एवढ्यातच अचानक माझी धाकटी वहिनी धावतच आली आणि तिने माझ्या हातातील बॅग हिसकावून घेतली. मी वहिनीला नकार देत होतो, पण वहिनीने जबरदस्तीने ती बॅग उघडायला सुरुवात केली. ती म्हणाली, तू तुझ्या बायकोसाठी काय आणलंस ते दाखव. मी माझ्या धाकट्या वहिनी आणि मोठ्या वहिनीशी जास्त बोललो नाही, पण मला त्यांना ते दागिन्यांचा सेट उघडण्यास नकार द्यायला लागला. मी माझ्या बहिणीला नकार देत राहिलो, पण तिने माझे ऐकले नाही आणि बॅगेतील दागिने पाहून खूप खुश होऊ लागली. तिने सगळ्यांना सांगितले की भाऊजींनी आपल्या पत्नीसाठी खूप सुंदर दागिन्यांचा सेट बनवला आहे. मग तिने एक एक करून सर्व पाहुण्यांना ज्वेलरी सेट दाखवायला सुरुवात केली. मग अचानक माझ्या मोठ्या बहिणीने वहिनीच्या हातातून ती बॅग हिसकावून घेतली आणि ती म्हणू लागली की कदाचित माझा भाऊ त्याच्या बायकोला खास ठिकाणी भेटवस्तू देणार आहे, म्हणून त्याला ते कोणाला दाखवायचे नाही. परंतु तुम्ही ते उघडले आणि सर्वांसमोर सादर केले. माझ्या बहिणीने तो सेट पटकन पॅक करून एका पिशवीत टाकला आणि माझ्या हातात दिला. प्रत्येक जण ज्वेलरी सेटकडे बघत होता आणि म्हणत होता की खूप सुंदर ज्वेलरी सेट आहे.
राजने अतिशय प्रेमाने आणि समर्पणाने त्याची रचना केल्याचे दिसते. मला ही गोष्ट खूप आवडली आणि मी त्याबद्दल विचार करत होतो. मी हा सेट खूप समर्पण आणि प्रेमाने तयार केला होता. पण विचार करण्यासाठी गोष्ट म्हणजे त्या मुलीसाठी एवढ्या प्रेमाने आणि समर्पणाने सेट का तयार करणार? मी त्या मुलीला ओळखतही नव्हतो आणि तरीही ती मुलगी विवाहित असावी. ही मुलगी तिच्या भावी पतीसोबत माझ्या दुकानात आली होती. मग माझ्या मनात त्या मुलीबद्दलच्या भावना का उमटत होत्या हेच कळत नाही. घरातील सर्वांनी ही ज्वेलरी पाहिली होती. मी सर्वांना सांगितले की दीदी बरोबर आहे, हा माझ्या ग्राहकांचा सेट आहे. मला हे माझ्या ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे आहे. त्या ग्राहकाने काही दिवस हे दागिने जागेवर नेले नाहीत, म्हणूनच मी आत्तापर्यंत ही ज्वेलरी सेट सांभाळत होतो. माझी बहीण माझा हात धरून मला खोलीत घेऊन गेली आणि म्हणाली की राज, तुला माझ्याशी वैयक्तिक काहीतरी बोलायचे आहे का? मला सांग, काय प्रकरण आहे? मी माझ्या बहिणीला सांगितले की त्या दिवशी तू ज्या मुलीशी बोलत होतीस त्या मुलीबद्दल मला तुला विचारायचे आहे. ती मुलगी कोण आहे? तुम्ही त्या मुलीला कसे ओळखता? मी कोणत्या मुलीबद्दल बोलतोय ते बहिणीला समजत नव्हते. मी तिला बराच वेळ समजवले आणि त्या मुलीची ओळख सांगितली. तेव्हा तिला समजले आणि त्यानंतर तिने मला जे काही सांगितले ते माझे मन फुंकायला पुरेसे होते. ती माझ्या भावाची मेहुणी होती, जिच्याशी माझे नाते वयाच्या 10व्या वर्षी निश्चित झाले होते. जेव्हा माझ्या बहिणीने मला सांगितले तेव्हा मला हे ऐकायला रस वाटू लागला. पहिल्यांदाच एखाद्या मुलीला नकार दिल्यावर खंत वाटत होती. मी खूप निरागस आणि अस्वस्थ दिसत होतो. कदाचित त्या मुलाशी लग्न करून तिला आनंद झाला नसेल. कोणास ठाऊक, तो मुलगा दिसायला सुंदर होता, कारण त्याच्या सौंदर्यावरून तुम्ही प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज लावू शकत नाही. कदाचित तो दिसायला सुंदर असेल, पण त्याचा स्वभाव खूप वाईट असेल. त्याचे वागणे या मुलीसोबत चांगले नसेल हे त्याच्या अनुपस्थितीचे कारण असावे. तिच्या आईवडिलांनी मुलगा चांगला आणि हुशार समजून त्याच्याशी लग्न करून दिले असेल, पण मुलाचा स्वभाव आणि वागणूक काय आहे हे त्यांना नंतर कळले असावे. कदाचित माझीही चूक असेल, पण पश्चाताप करून काही उपयोग नव्हता. आता त्या मुलीचे लग्न झाले होते आणि आता माझे पण लग्न होणार आहे. आता जुना काळ गेला. मी इच्छा असूनही त्या मुलीचे सात्वन करू शकलो नाही. हे सर्व सांगून बहीण आधीच निघून गेली होती. पण सध्या मी या सगळ्या गोष्टींमध्ये हरवलो होतो. आज माझा हळदी समारंभ होता. पाहुणे यायला सुरुवात झाली होती आणि माझ्या वहिनीच्या आईवडिलांसोबत ती पण आमच्या घरी आली होती. मी माझ्या खोलीतून बाहेर पडताच ती मुलगी मला दिसली. मी त्या मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिच्याशी नजर मिळवायचे धाडस मी करू शकलो नाही. मी म्हणालो, माझ्याकडे तुझ्या ज्वेलरी सेट आहे, तू माझ्यासोबत माझ्या रूममध्ये ये, मी तुला तुझा ज्वेलरी सेट देतो. मी बाहेर सर्वांसमोर दिले तर कोणी गैरसमज करून घेईल. ती माझ्यासोबत माझ्या खोलीत आली. मी तिला तिचा दागिन्यांचा सेट दिला आणि म्हणालो, हा दागिन्यांचा सेट तू तुझ्या लग्नाला घालायला का नाही घेतलास? माझ्याकडे हे खूप वेळापासून आहे. जेव्हा मी तुला माझ्या घरी पाहिले तेव्हा मला वाटले की मी तो सेट तुला परत करेन. ज्वेलरी सेट पाहून ती गप्प झाली आणि काही वेळाने ती म्हणाली की मला हा ज्वेलरी सेट नको आहे, कारण मला तो आत्ता घालायचा नाही आणि गरजही नाही. तुम्ही माझ्या वतीने तुमच्या पत्नीला हे गिफ्ट म्हणून द्या. मी म्हणालो, नाही, तुमच्या पतीने तुमच्या मागणीनुसार हे डिझाईन केले आहे. हा तुमच्या आवडीचा सेट आहे आणि तुझ्या पतीने मला त्याच्यासाठी पैसेही दिले आहेत. मी हा दागिन्यांचा सेट कसा काय ठेवू शकतो? तर ती रडू लागली आणि म्हणाली की तो मुलगा माझा नवरा नाही. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि म्हणालो, मग तो तुला त्याची भावी पत्नी का म्हणत होता? त्या मुलीने सांगितले की मी त्या मुलाशी लग्न करणार होते, पण मला तो मुलगा आवडला नाही. त्यामुळेच मी माझ्या आईवडिलांना या लग्नाला नकार दिला. मी विचारले, म्हणजे काय? तुझ्या लग्नाला 2 दिवस बाकी होते. लग्नाच्या 2 दिवस आधीच तू लग्नाला नकार का दिलास? तर ती म्हणाली, मला तो मुलगा आवडला नाही आणि मला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते. हे सर्व ऐकून मला धक्काच बसला, कारण त्या मुलीमध्ये ना काही दोष होता आणि ना दिसायला ती वाईट होती. उलट ती हुशार होती आणि तिच्या भावी नवऱ्याच्या मागणीवरून तिला डिझाईन केलेले इतके महागडे दागिने मिळत होते. मी म्हणालो, त्या मुलामध्ये काय दोष होता की त्याने तुला त्रास दिला, त्यामुळे तू त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला? मुलगी म्हणाली, नाही, त्या मुलाची काहीही चूक नाही. त्याने मला कोणत्याही प्रकारचा त्रासही दिला नाही. मी त्या मुलीला म्हणालो की मला माफ कर, मी तुला खूप दुखावले आहे. मी तुला नाकारले, पण तू लग्न का केले नाहीस? आमच्या घरच्यांमध्ये जी काही अडचण होती, मग तू लग्न का केले नाहीस? त्यामुळे ती मुलगी रडायला लागली आणि म्हणाली की मला त्या मुलाशी लग्न करायचे नव्हते, मला दुसऱ्याशी लग्न करायचे होते. मी म्हणालो, त्या मुलाबद्दल तुझ्या आईवडिलांना सांग. तेव्हा ती म्हणाली, मी कोणाशीही लग्न करणार नाही. मी माझे संपूर्ण आयुष्य अशीच घालवीन. मी म्हणालो की मी ऐकले आहे की आमच्या दोघांचे लहानपणापासूनचे नाते होते, म्हणूनच जुन्या गोष्टी विसरून नव्या आयुष्याची सुरुवात करावी. माझे हे बोलणे ऐकून ती ढसाढसा रडायला लागली. तिला अचानक रडताना पाहून माझे हृदय दुखू लागले. अचानक मला तिची काळजी वाटू लागली. का कळत नाही, तिला रडताना पाहून मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवू लागली. मी तिला धीर दिला आणि तिचे अश्रू पुसले. मी विचारले, तू का रडत आहेस? तुझ्या रडण्याचे कारण काय? आणि तुला लग्न
लग्न का करायचे नाही? तर तिने सांगितले की तू तो मुलगा आहेस ज्याच्यावर मी प्रेम करते. आमचे नाते बालपणापासूनच पक्के झाले होते, म्हणूनच माझ्या डोळ्यात तुझ्यासाठी स्वप्ने आहेत. पण तुझ्या घरात गरिबीने त्रासलेली माझी बहीण पाहून आईवडिलांनी ठरवलं होतं की आपल्या धाकट्या मुलीला त्याच घरात पाठवायचे नाही. पण मला तुझ्याशी लग्न करायचं होतं, म्हणूनच मी प्रत्येक वेळी माझ्या आईवडिलांना तुझ्यासाठी पटवण्याचा खूप प्रयत्न केला. तुमची गरिबी दूर व्हावी यासाठी दिवसरात्र प्रार्थना करायचे. मग जेव्हा तुझ्या घरची परिस्थिती चांगली झाली तेव्हा तुझा भाऊ आणि माझी बहीण आमच्या घरी आली आणि त्यांना या नात्यासाठी तयार केले. मी माझ्या बहिणीला सांगितले की ती आमच्या नात्याबद्दल पुन्हा तिच्या सासूशी बोलेल. पण कदाचित असे घडणे माझ्या नशिबातच लिहिलेले नव्हते. जेव्हा जेव्हा माझी आई तुझ्याशी आपल्या नात्याबद्दल बोलली तेव्हा तू आपल्या नात्याला नकार दिलास आणि आता माझी शेवटची आशाही तुटून पडली. कारण आता जेव्हा माझ्या आईवडिलांनी आमच्या नात्याला सहमती दिली होती तेव्हा तू राजी झाला नाहीस आणि मग मी माझ्या आईवडिलांना सांगितले की तुम्ही माझे लग्न सेटल करू शकता, तुम्हाला पाहिजे तिथे माझे लग्न करू शकता. माझ्या वडिलांनी माझ्या भावाच्या मित्राशी माझे नाते जुळवले, जो खूप हुशार आणि श्रीमंत होता. त्या मुलामध्ये कोणताही दोष नव्हता. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी कोणताही चुकीचा निर्णय घेतला नव्हता, कारण या मुलामध्ये कोणताही दोष नव्हता आणि हे नाते माझ्यासाठी पूर्णपणे परिपूर्ण होते. पण जेव्हा तो मला तुमच्या दुकानात डिझाईन केलेले ज्वेलरी सेट घेण्यासाठी घेऊन गेला तेव्हा आपल्या दोघांचे बालपणीचे नाते पुन्हा मला आठवलं की आम्ही दोघांनी आपलं बालपण अनोळखी म्हणून घालवलं. कारण आमच्या कुटुंबात आमच्या नात्याची चर्चा होती आणि म्हणूनच तुझ्याबद्दलचं प्रेम माझ्या मनात कायम जिवंत राहिलं. पण जेव्हा माझ्या लग्नाची वेळ आली तेव्हा मी लग्नाला नकार दिला आणि मला तो मुलगा आवडत नसल्याचे सांगितले. मी ठरवले होते की तुझे लग्न होईपर्यंत मी कुठेही लग्न करणार नाही, कारण तुझे लग्न होईपर्यंत मला एक आशा आहे की तुझे अजून लग्न झालेले नाही, पण एक दिवस तुझे लग्न होईल. त्या मुलीचे हे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले की तिचे माझ्यावर इतके प्रेम आहे की ती माझ्याबद्दल एकदाही विचार केला नाही की तिचे बालपणीचे प्रेम अजूनही माझ्या हृदयात जिवंत आहे. मी तिचा हात धरला आणि म्हणालो की माझे अजूनही लग्न झालेले नाही, मला तुझी अपेक्षा पूर्ण करायची आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तुला माझ्याशी लग्न करायला आवडेल का? ती माझ्याकडे आश्चर्याने बघू लागली आणि म्हणाली, मी तुझ्यावर लहानपणापासून प्रेम करते, म्हणूनच मी तुला लग्नाला कधीही नकार देणार नाही. तुला माझ्याशी लग्न करायचं आहे का? मी म्हणालो, हो, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. प्लीज मला माफ कर. माझ्या कुटुंबातील बाबींचा त्रास होत असल्याने मी तुझ्याशी संबंध संपवून माझा राग काढला होता. पण ती म्हणू लागली की तू माझ्याशी लग्न करणार आहेस, मग तुझी वाट पाहणाऱ्या मुलीचे काय होईल? मी म्हणालो, त्याची काळजी करू नकोस, सर्व काही माझ्यावर सोड. मला फक्त तुझ्याशी लग्न करायचे आहे आणि आपण आपल्या पालकांनी स्थापन केलेले नाते संपवणार नाही. मी माझ्या आईला सांगितले की मला या मुलीशी लग्न करायचे आहे. माझा हा निर्णय ऐकून माझ्या आईला खूप आनंद झाला आणि माझ्या वहिनीलाही जास्त आनंद झाला, कारण आमच्या घरची परिस्थिती बदलल्यामुळे माझ्या वहिनीलाही तिच्या बहिणीचे माझ्याशी लग्न करावेशी इच्छा होती. आई आणि वहिनींनी मिळून मुलीच्या घरच्यांची माफी मागितली आणि तिथून माझे नाते संपुष्टात आले. ज्या दिवशी माझे लग्न होणार होते आणि माझे लग्न ज्या मंडपात होणार होते त्याच दिवशी माझे लग्न झालं आणि मी ज्या मुलीशी लग्न करणार होतो तिच्याशी नाही, तर जिच्यावर लहानपणापासून प्रेम होतं तिच्याशी झालं. आता मी माझ्या कुटुंबात खूप खुश आहे. माझ्या पत्नीला माझ्याबद्दल कोणताही लोभ किंवा काळजी नव्हती. जर ती लोभी असती तर तिने माझ्यापेक्षा श्रीमंत मुलाला कधीही नाकारले नसते. मी माझ्या कुटुंबात खूप आनंदी आहे आणि माझा भाऊ आणि वहिनी पण आमच्या घरी राहू लागले. अशा पद्धतीने आमचे कुटुंब एक परिपूर्ण कुटुंब झालं.